शीलफाटा कल्याण भिवंडी सड़क पर शहर वासियों को ट्रैफिक समस्या से छुटकारा दिलाने के लिए 6 लेन रोड और पतरी पुल का शिलान्यास सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे के हाथों किया गया। इस मौके पर एकनाथ शिंदे ने कहा कि लगभग 8 महीने में पतरी पुल पर नए पुल का काम पूरा हो जाएगा। शीलफाटा से भिवंडी बाईपास ये मुख्य रास्ता है जहां से हर रोज हजारों वाहनों का आवागमन होता है, जिसके चलते वाहन चालकों को यातायात समस्या का सामना करना पड़ रहा है। और ऐसे में बीते 5 महीनों से पतरी पुल बंद करने के बाद से तो इस रोड से गुजरना एक जंग जीतने के समान हो गया है। इसलिए शीलफाटा से लेकर भिवंडी तक 6 लेन रोड बनाने और नया पतरी पुल निर्माण करने का शिलान्यास किया गया। MSRDC के अधिकारी राधेश्याम मुपलवार ने बताया कि शीलफाटा से भिवंडी तक 6 लेन रोड बनाने के लिए 30 महीने और पतरी पुल के लिए 8 महीने का वक्त दरकार है। वहीं इस रास्ता विस्तारीकरण में बाधित होने वाले किसानों और जमीन मालिकों को भरपाई भी मिलेगी, ऐसा आश्वासन भी एकनाथ शिंदे ने दिया है। इस शिलान्यास कार्यक्रम में खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राज्य मंत्री रविंद्र चौहान, आमदार सुभाष भोईर, मनपा की महापौर विनीता राणे, आयुक्त गोविंद बोड़के सहित MSRDC के अधिकारी भी उपस्थित रहे। चंद्रकांत मोटे, जी वार्ता, कल्याण। रेल्वे ओव्हरब्रिज आहे आणि यापूर्वी हा रेल्वेचा धोकादायक बाजूचा जो ब्रिज होता तो देखील पाडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना या भागातल्या लोकांना करावा लागतोय। अनेक आंदोलनं देखील या ठिकाणी झालेली आहेत आणि म्हणूनच हा 21 किलोमीटरचा शीलफाटा डोंबिवली कल्याण ते भिवंडी भिवंडीपर्यंत रांजणोली हा अतिशय महत्त्वाचा रस्ता 6 पदरी होतोय आणि यामुळे नक्कीच या ठिकाणी लोकांची गैरसोय दूर होणार आहे। आणि म्हणून हा जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे पतरी पूल, हा बाजूचा एक पूल तोडल्यामुळे याचा अतिशय महत्त्व वाढले आणि म्हणून तो लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। मुपलवार साहेबांनी मला सांगितलंय की 8 महिन्यामध्ये हा पूल कंप्लीट तयार होईल, परंतु माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, सगळा आपला अधिकारी वर्ग आहे किंवा तो जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे की आपण जेवढा लवकर म्हणजे एक दिवस, एक तास आणि एक मिनिट या पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्यासाठी महत्त्वाचं आहे। आणि म्हणून जर आपण त्याहीपेक्षा कमी काळात हा जर पूल तयार केला तर जो कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्याचबरोबर मुपलवार साहेब तुमचा देखील इकडे जाहीर सत्कार आम्ही करू।